नमस्कार. RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. दवा बाजार प्रकरणात चौकशीचे आदेश, चौकशीकडे सर्वांचे लागले लक्ष. वाशिम जिल्हा दौऱ्यादरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोबत येण्याची दिली ऑफर. बाळापूर येथील डिजिटल डिस्प्लेमध्ये अपघाताची शक्यता, उपविभागीय कार्यालयातील प्रकार. अंत्योदय शिधापत्रिका धारक महिलांना मिळणार रेशन दुकानात मोफत साड्या. सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी देण्याची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन. आता सविस्तर बातम्या. अकोला येथील दवा बाजारासंदर्भात केलेल्या तक्रारीनंतर अन्न व प्रशासन यांनी कारवाई केली होती. यावरून तक्रारीकर्ते विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी चौकशीच्या आधी दिल्याने या प्रकरणाची चौकशी सुरू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अकोला शहरातील दवा बाजारात विनापरवाना असलेल्या जागेमध्ये औषधींचा साठा ठेवल्याबद्दल अन्न व औषध प्रशासनाने जून 2023 रोजी कारवाई केली होती. त्यामध्ये 4 औषधी विक्रेत्या एजन्सीचा माल जप्त करण्यात आला होता. सामाजिक कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून ही कारवाई औषधी विक्रेत्यांविरुद्ध करण्यात आल्यामुळे दवा बाजारातील औषध विक्रेत्यांनी बंद पुकारून सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरले होते. यावेळी औषध विक्रेत्यांकडून संजय देशमुख यांच्या विरोधात खंडणीची तक्रार देण्यात आली होती. या तक्रारीत किती टक्के खरे आहे हे तपासांती कळलेच. मात्र स्वतःचे काही उद्योग लपविण्यासाठी खोटी तक्रार करण्यात आल्याचे संजय देशमुख यांचे म्हणणे होते. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेल्या खोट्या तक्रारींची चौकशी करण्याचे निवेदन दिले होते. दवा बाजारामध्ये अनेक गैरप्रकार चालत असून त्याची चौकशीची मागणी सुद्धा या निवेदनातून करण्यात आली होती. यासोबतच जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे सुद्धा त्यांनी हीच मागणी केली होती. चौकशी करून जो दोषी असेल त्यावर कारवाई करण्याची मागणी सुद्धा या निवेदनात करण्यात आली होती. अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी प्रकाश आंबेडकर यांना शिंदे गटात येण्याची ऑफर दिली होती. त्यावर प्रतिउत्तर देताना प्रकाश आंबेडकर यांनी आता एकनाथ शिंदे यांनाच आपल्या सोबत येण्याची ऑफर दिली आहे. बघूया काय म्हणाले प्रकाश आंबेडकर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमची ऑफर आहे. त्यांनी भाजप सोडावं आणि आमच्या सोबत यावं अशी ऑफर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. तर उद्धव ठाकरे हे सुद्धा सोबत आहेत. एकनाथ शिंदे यांनी ठरवावं सोबत यायचं की नाही. शिंदे गटाचे संजय शिरसाठ यांनी आंबेडकर यांना दिलेल्या ऑफरनंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांना ऑफर दिली आहे. त्यानंतर ते म्हणतात की तुम्ही त्यांच्या सोबत सत्तेत यावं. मी माझी तर ऑफर आहे स्टँडिंग एकनाथ शिंदेना. BJP सोडा आणि या आमच्या बरोबर. माहित नाही, त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. आणि मग उद्धव ठाकरे कुठे जातात? उद्धव ठाकरे सुद्धा आमच्या बरोबरच आहेत. आम्ही कुठे नाही म्हटलेलं आहे. मोठं वक्तव्य आहे. म्हणजे ठाकरे आणि शिंदेमध्ये स्प्लिट झाल्यानंतर तुम्ही आता मध्यस्थी करण्याच्या दृष्टिकोनातून मी असं काही सुचवलेलं नाही आहे आणि मी असं काही करत नाही आहे. मी फक्त एवढंच म्हणालो की शिरसाटांना आमच्याबरोबर यायचं असेल, म्हणजे एकनाथ शिंदे शिवसेना जी आहे ती त्यांना आमच्याबरोबर यायचं असेल तर आम्ही त्यांना वेलकम करतो. फक्त अट एवढीच आहे की BJPची साथ सोडा. राज्यातील अनेक नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायतीच्या सरकारकडून निवडणूक घेत नसल्याने त्यामुळे विकास थांबलेला आहे. तसेच नागरिकांच्या अडचणीही वाढल्या आहेत. याबद्दल काय सांगणार असे प्रश्न विचारले असता त्यावर उत्तर देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की जेवढे अधिकारी आहेत ते सर्व गब्बर झाले असल्याची परिस्थिती आहे. त्यांनी कामाचे जे कॉन्ट्रॅक्ट आहेत त्या आपल्या नातेवाईकांना दिले आहेत. तसेच अव्वाच्या सव्वा भावाने दिले आहेत. ते कोणीच बघायला सुद्धा तयार नाही. कारण भाजप हे निवडणुकीला नक्कीच घाबरत असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे. ते वाशिम येथे आले असता पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यातील अनेक नगरपालिका, महानगरपालिका किंवा नगरपंचायतीच्या निवडणुका
घेत नाही, त्यामुळं विकास थांबलेला आहे, लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. याबद्दल काय सांगाल? याबद्दल एवढंच सांगणार आहे की जेवढे अधिकारी आहेत की गडबड झाली तशी असणारी परिस्थिती आहे, त्याला त्यांनी आपल्याच नातेवाईकाला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे आणि आवाच्या सवा भावामध्ये दिलेला आहे, त्याचं कोणीच बघायला तयार नाही. निवडणुकीच्या माध्यमातून प्रतिनिधी येतो, पुढं अंकुश ठेवत असतो, ते अंकुशात संपतो. म्हणजे भाजप निवडणुकीपासून घाबरते असं वाटतं का? भाजप घाबरते एवढं नक्की. बाळापूर उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालय येथे योजनेच्या प्रचारासाठी लावण्यात आलेला डिजिटल डिस्प्ले पूर्णतः झुकल्याने डिस्प्ले नागरिकांच्या अंगावर पडून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे डिजिटल डिस्प्ले प्रचारासाठी आहे की अपघातासाठी असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. दोन्ही कार्यालयात मोठ्या प्रमाणात नागरिकांची रोज वर्दळ असते. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून सदर डिस्प्ले बोर्ड पूर्णतः वाकल्याने कुठल्याही क्षणी पडण्याची शक्यता आहे. सदर अपघात प्रवण क्षेत्रात अनेक अधिकारी सुद्धा सावलीसाठी उभे राहतात. त्याकडे कुणाचेच लक्ष नसून याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर बोर्ड दुरुस्त करावे, अन्यथा काढून घ्यावे अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केल्या जात आहे. डिजिटल बोर्डच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळणे गरजेचे आहे. मात्र डिजिटल बोर्ड पूर्ण झुकल्यामुळे त्याचा उपयोग कमी आणि त्रास अधिक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याकडे उपविभागीय अधिकारी किंवा बाळापूर तहसीलदार लक्ष देतील का, असा प्रश्न निमित्ताने उपस्थित झाला आहे. अंत्योदय शिधापत्रिका धारक महिलांना लोकसभा निवडणुकीपूर्वी शासकीय रेशन दुकानावर मोफत साड्यांचे वाटप करण्यात येणार असून त्याचा लाभ अकोला जिल्ह्यातील 42,310 लाभार्थी महिलांना होणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी राज्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारक महिलांना शासकीय रेशन दुकानांवर मोफत साड्यांचे वाटप करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून लाभार्थी महिलांना ई-पास मशीनवर अंगठा लावावा लागणार आहे. साड्यांसाठी राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून महिलांना रेशन दुकानातून साड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार येत्या 2-3 दिवसात रेशन दुकानावर साड्यांचे वाटप सुरू होणार आहे. होळीच्या सणापर्यंत म्हणजेच 24 मार्चपर्यंत राज्यभरात वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यातील 42,310 लाभार्थी महिलांना या साड्यांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. राज्यात हातमाग उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी या साड्यांचे वाटप करण्यात येणार आहे. हिंदू दलित समाजातील 6 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस फाशीची शिक्षा देऊन मुलीला व कुटुंबियांना न्याय द्यावा या मागणीसाठी आज हिंदू दलित खाटीक समाज विकास मंडळच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी खाटीक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. लातूर जिल्ह्यातील हिंदू दलित खाटीक समाजातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस फाशीची कठोर शिक्षा देऊन पीडित मुलीला व कुटुंबियास न्याय देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी अकोला यांचे मार्फत राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री गृहमंत्री यांना हिंदू दलित खाटीक समाज विकास मंडळ व सतूर सेना तसेच जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले. हिंदू दलित खाटीक समाजाच्या वतीने समाजातील झालेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस फाशीची शिक्षा देऊन न्याय देण्यासाठी हिंदू दलित खाटीक समाजाच्या वतीने निवेदनातून करण्यात आली. आरोपी अल्ताफ मेहबूब कुरेशी राहणार वलांडी याने सतत 5 दिवस चिमुकलीवर स्वतःच्या घरी नेऊन अमानुषपणे अनैसर्गिक अत्याचार केले. शासनाने तातडीने या प्रकरणात विशेष लक्ष देऊन सदर प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयासमोर या नराधमास फाशीची कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी हिंदू दलित खाटीक समाज विकास मंडळ व जिल्ह्यातील सर्व खाटीक समाज बांधवांनी केली. 30 जानेवारी महात्मा गांधी यांची पुण्यतिथी पाहता शहरातील गांधी जवाहर बाग येथे सगळे सूर्योदय मंडळाच्या वतीने सूतकताई करण्यात आली. तसेच यावेळी चरखा प्रशिक्षण देण्यात आले. सूतकताईच्या माध्यमातून महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यात आले. अकोला जिल्हा सर्वोदय मंडळाच्या वतीने शहरातील गांधी जवाहर बागेमध्ये महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त सूतकताई करण्यात आली. सर्वोदय मंडळाचे दरवर्षी गांधी जयंती व पुण्यतिथीनिमित्त सूतकताई करण्यात येते. सकाळी 10 ते 3 या वेळेमध्ये सूतकताई करण्यात आली. तसेच यावेळी चरखा प्रशिक्षणही देण्यात आले. महात्मा गांधी स्मृती दिनानिमित्त सूतकताई यज्ञ या निमित्ताने गांधी जवाहर बागेमध्ये आयोजित करण्यात आला होता. महात्मा गांधीजींनी स्वदेशी चळवळ देशभरात राबवली होती. तीच प्रेरणा घेऊन जिल्हा सर्वोदय मंडळाच्या वतीने जिल्हाभरात कार्य करण्यात येते.
सूतकताईच्या माध्यमातून तयार होणारे कपडे सर्वोदय मंडळाचे सदस्य परिधान करीत असतात। कट्यार गावातील नागरिकांनी वसुलीकरिता आलेल्या MSEBच्या विशेष पथकाला गावातील विद्युत तार व पोल दुरुस्त करण्याची मागणी केली। नागरिकांचा वाढता तीव्र रोष पाहता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर नागरिक शांत झाले। कट्यार येथे कार्यकारी अभियंता कासटकर MSEBची वसुलीकरिता विशेष पथक घेऊन गावात आले असता गावातील नागरिकांनी गावात लटकत असलेले तार आणि पोल पहिले व्यवस्थित करा आणि नंतर गावात वसुली करा अशी विनंती केली, परंतु कासटकर यांनी प्रतिसाद दिला नाही। नंतर गावातील नागरिकांनी त्यांना अडवून त्यांचे पहिले काम पूर्ण करा, नाहीतर गावातून एकही कर्मचारी बाहेर जाऊ देणार नाही अशी भूमिका घेतल्याने MSEB विरोधात आंदोलन सुरू केल्याने MSEBचे वरिष्ठ अधिकारी यांनी गावकऱ्यांशी चर्चा करीत लवकरच सर्व विद्युत तार व पोलचे काम पूर्ण करून देणार असे आश्वासन दिल्यावर गावकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले। यावेळी गावकऱ्यांची समजूत घालताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती। आजच्या कलियुगात संकटातून मुक्ती मिळवण्यात भागवत कथेचा सर्वात मोठा हातभार आहे। आजच्या धावपळीच्या जीवनात भगवंताचे नामस्मरण करण्यासोबतच रामकथा ऐकण्याची गरज आहे असे प्रतिपादन हरदाचे भागवतकार अरविंद शर्मा यांनी केले। खोलेश्वर येथे आयोजित भागवत कथेत ते बोलत होते। भागवत कथा अनेक वर्षानंतर सुद्धा कलियुगात आजच्या आनंददायी व संकटातून मुक्त करणारी आहे। प्रभू नाम कीर्तन महत्त्वाची असून सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये नामस्मरण सोबत रामकथा ईश्वर कथा श्रवण करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मध्य प्रदेश येथील हरदा येथील भागवताचार्य अरविंद शास्त्री शर्मा यांनी केले। स्थानिक खोलेश्वर भगवान परशुराम चौक परिसरात पौष महिन्याच्या पर्वावर राजस्थानी ब्राह्मण समाज संघटनतर्फे आयोजित भागवत कथाचे वर्णन या प्रसंगी बोलत होते। संकट चतुर्थीचे आणि कथाचे चतुर्थ पुष्पमध्ये पंडित अरविंद शर्मा यांनी मानव जीवनात संस्काराला अति महत्त्व असून शिशु गर्भामध्ये असतानाच संस्कार पाळले जातात। मुलं जेव्हा लहान असतात त्याच वेळी त्यांना वागणूक कशी द्यावी जेणेकरून मुलं आयुष्यात कधी भटकणार नाहीत। भक्ती, श्रद्धा, विश्वास, एकमेकांचे सुखदुःख आदान प्रदान करण्यासाठी ही परंपरा सुरू आहे। ही परंपरा वृद्धिंगत करण्याची जबाबदारी मातृशक्तीची आहे। आनंदकंद महाराज, प्रदीप शर्मा, राम पांडे यांनी भजन गाऊन उपस्थित चतुर्थी व्रत केलेल्या महिलांचा उत्साह द्विगुणित केला। या भागवत कथेला मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती। दरवर्षीप्रमाणे यंदाही मूर्तिजापूर तालुक्यातील शेलू वेताळ येथे वेताळ बाबा यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। या यात्रा महोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून याचा लाभ भाविक घेत आहेत। मूर्तिजापूर तालुक्यातील शेलू वेताळ येथे वेताळबाबाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येथे येतात। तसेच वेताळबाबा यांची पूजा अर्चना विधीपूर्वक करतात। शेलू वेताळ या परिसरात यावर्षी सुद्धा विविध धार्मिक कार्यक्रम, जत्रा महोत्सव आयोजित करण्यात आली आहे। तसेच हभप नितीन महाराज नरेवार, हभप सोपान महाराज लोखंडे, हभप ज्ञानेश्वर महाराज पातोंड, हभप कंचनताई शेळके, हभप दादा महाराज कोसळकर, हभप लक्ष्मण महाराज तराळ, ऋषिकेश महाराज शेंडे, अक्षय महाराज लांडे, हनुमान महाराज एकनार, विशारद गजानन महाराज तिडके इत्यादी संत महात्मा या ठिकाणी श्रीमद भागवत कथा वाचन करणार आहेत। सदर कार्यक्रमाला आचार्य मनीष शास्त्री शिवणकर यांचे योग्य मार्गदर्शन लाभलेले आहे। कार्यक्रमामध्ये हजारोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी येऊन मोठे श्रद्धाने वेताळ बाबाचे दर्शन घेत आहेत। ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनात या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। खामगाव शहरातील रेखा प्लॉट भागातील नागरिकांना गत 20 वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची प्रतीक्षा आहे। पाणी टंचाई निवारणार्थ प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना केली जात नसून नवीन नळ जोडणी देण्यास विलंब होत असल्याने या भागातील महिलांनी नगरपालिकेत धडक दिली। मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके यांना विविध मागण्यांचे निवेदन सुद्धा दिले। खामगाव शहरातील रेखा प्लॉट हा भाग खूप जुना परिसर असून या भागातील मूलभूत समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जाते। गत 20 वर्षांपासून या भागात पिण्याच्या पाण्याची समस्या आहे। 20 वर्षापासून नळ जोडणी नसल्यामुळे या भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते। या वस्तीतील काही भागात नवीन पाईपलाईनवरून अद्यापपर्यंतही नळ जोडणी करण्यात आली नाही। येत्या 7 दिवसांच्या आत परिसरातील पाण्याची समस्या न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही निवेदनातून देण्यात आला। यावेळी संतप्त महिलांनी
पालिकेसमोर निदर्शने केली. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. दवा बाजार प्रकरणात चौकशीचे आदेश, चौकशीकडे सर्वांचे लागले लक्ष. वाशिम जिल्हा दौऱ्यादरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोबत येण्याची दिली ऑफर. बाळापूर येथील डिजिटल डिस्प्लेमध्ये अपघाताची शक्यता, उपविभागीय कार्यालयातील प्रकार. अंत्योदय शिधापत्रिका धारक महिलांना मिळणार रेशन दुकानात मोफत साड्या. 6 वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी देण्याची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा. RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूयात ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.